हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज खूप सुंदर अशी स्लीव्ह डिझाईन बघणार आहोत. तर मी प्रथम स्लीव्हसाठी कपडा घेतलेला आहे. तर मी 13 इंच कपडा घेतलेला आहे स्लीव्हसाठी. रुंदी आणि उंची घेत आहे मी 10 इंच. 10 इंच अशी उंची घेत आहे मी. आणि नंतर आपल्याला अशी एक कोपऱ्यातून क्रॉस अशी पूर्ण लाईन मारून घ्यायची आहे. तर मी लाईन मारून घेते क्रॉसमध्ये. खूप सुंदर स्लीव्ज आहे, खूप सुंदर दिसते आणि नवीनच आहे. नंतर मी क्रॉस असं 3 इंच घेतलेला आहे कोपऱ्यातून आणि 1.5 इंचावर मी अशा खुणा करून घेत आहे. तर मी 1.5 इंचावर खुणा करून घेतले त्या आणि राहिलेला भाग पण 3 इंचाचाच राहिला आणि अशा क्रॉसमध्ये मी अशा रेषा मारून घेत आहे. नंतर याच्यावर आपल्याला अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर अशी टिप मारून घेत आहे मी. पूर्ण आपल्याला जेवढे आपण रेषा मारून घेतल्यात तेवढ्या रेषांना आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. खूप सुंदर स्लीव तयार होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. खूप छान व्हिडिओ आहे आणि स्लीव्ज पण प्रकार नवीन आहे, खूप सुंदर दिसतोय आणि खूप मागणी आहे ह्या स्लीवची. मी शिवल्यात ह्या स्लीव्ज बरेच शिवल्यात. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्की बघा. पूर्ण आपल्याला त्या कपड्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. टिपा मारून झालेल्या आहेत. तर राहिलेला आपल्याला क्रॉस जे झाला आहे कपडा तो कट करून टाकायचा आहे. नंतर असं त्या खाचेमध्ये आपल्याला लेस बसवून घ्यायची. समोसा लेस आहे माझ्याकडे, तर ती मी लेस बसवून घेते. प्रत्येक ह्याच्यात मी लेस बसवून पूर्ण करत आहे. खूप सुंदर दिसते ही स्लीव्ज घातल्यानंतर. जास्त तर कॉटनच्या कपड्यावर तर एकदम सुंदर दिसते, पण मिक्स असलेल्या कपड्यात बी खूप छान दिसते. काठापदराच्या साडीवर तर खूपच सुंदर दिसते आणि डेली वेअरसाठी सुद्धा खूप छान आहे. तर दोन्ही भाग मी असे रेडी करून घेतलेले आहेत. तर ते दोन्ही भाग मी एकमेकावर ठेवून टिप मारून घेते. हाताने आपलं प्रेस करून घेतल्यासारखं नखाने करून घ्यायचं आणि आपलं जे अस्तरची स्लीव्ज काढलेली आहे आपली, जेवढं मेजरमेंट आहे तेवढं मी अस्तर बसवून घेतलेलं आहे. आणि खालून सुद्धा मी एक पट्टी बसवून लेस बसवून घेतलेली आहे. आणि मी आता सगळे असं जिथे त्रिकोण येते तिथं पल्स बसवून घेते. तर तुम्हाला कशी वाटली स्लीव्ज? खूप सुंदर आहे. तुम्ही पण नक्की एकदा शिवून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.